जी गोष्ट आम्हाला वयाच्या 25व्या वर्षीपर्यंत जमली नाही की नाही ती आमच्या डॉन वयाच्या दुसऱ्या वर्षीच करून दावली होती. आता डॉन काय करामत केली की नाही ते तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे समजलं. नेहमीप्रमाणे डॉनला घरी आणून दिलं आणि मी गाडी घेऊन निघालो होतो एक पार्सल आणायला. बघा जसं पार्सल घेऊन घरला आलोय नाही तसं मला समजलं की बाबा डीमार्टला जायचं प्लॅनिंग झालेलं आहे. म्हणताना म्हणलं आता चला सगळेजणच जाऊया. मग काय पाठशिना गाडी काढली बघा आणि निघालो होतो डीमार्टच्या दिशेनं. पण जाता जाता ना आम्हाला डीमार्टच्या जवळ पार्किंग भेटलं नाही. म्हणताना आम्ही जुडिओच्या पुढे गाडी लावलो आणि चालत चाललो होतो बघा डीमार्ट कडे. डीमार्टला आल्यावर आहे ना आमच्या डॉनची पहिली गडबड म्हणजे त्या टॉयलेट बसायचं असते बघा त्याला. कारण की टॉयलेट बसून फिरायची मजाच वेगळी असते. आणि तेवढ्याच आमच्या डॉनला आहे ना अजून कॅडबरी अजून त्यातनं खायची असते बघा. डॉनची डेअरी मिल्क संपूसपर्यंत आमचा बाजार पण झाला होता. बाजार कंप्लीट झाल्यावर मेन काम म्हणजे आहे की नाही डायरेक्ट पिशव्या उचलून घेऊन गाडीत टाकायचं काम होतं बघा मला. मी पिशव्याच टाकूस पर्यंत आहे की नाही बाकी सगळेजण जुडिओ मध्ये गेली होती बघा. सगळेजण गेलेत म्हणून मी पण निघालो होतो आणि आज जाऊन मला एक वेगळंच काहीतरी दिसलं होतं बघा. पहिला तुम्ही आहे ना आमच्या डॉनचा कारनामा तेवढा पूर्ण बघून घ्या. गावला गावला कपडे दाखवते काय. कॉन्टेंट झाला. ह्याच्या आयला म्हणलं इथं आम्ही 25 वर्षात झालं तरी आमच्या तोंडाकडे एक पोरगी बघणार. तर ह्यानं वयाच्या दुसऱ्या वर्षी डायरेक्ट पोरीनं मिठ्ठा मारायला चालू केल्या होत्या बघा. असू दे म्हणलं शेवटी भाचा आपलाच आहे. घरी येऊन बेल वाजवली तेवढ्यात डिलिव्हरी बॉय मागणं डाचकन. मला वाटलं की त्याच्या आयला बेल वाजवल्यावर पार्सल डिलिव्हर होतंय का काय. म्हणताना मी सारखी वाजवून बघितली. तर ह्यात काय येतं की नाही ते मी तुम्हाला सांगतो. तेवढ्यात आमची इथं दिदी पण आली होती बघा. आणि दिदी आलेली काय मला काय माहित नव्हतं बरं का. आणि हे नाही मी एक लाईट मागवली होती बघा. कारण की ब्लॉगिंग साठी लाईट तरी जरा लागत्या. आणि या लाईटचा रिझल्ट बघायचा असेल की नाही तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये 100% धावतो. तोपर्यंत चला बाय बाय.